नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग ITI आणि इयत्ता 8वी ते 10वी 11वी 12वीमध्ये शिकत असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आपण नवीन असाल तर ITI डिजिटल स्किल हब हे यूट्यूब चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा। नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला हिट करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमधील भौमितिक रचनेमधील समभुज त्रिकोण कसा काढावा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। समभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू आणि तीनही कोन सारखे असतात अशा त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो। तर समभुज त्रिकोण काढताना आपण एक निश्चित माप घेणार आहोत। समभुज त्रिकोणाची जी बाजू आहे ती बाजू तीनही बाजू आपण घेणार आहोत 100 mm। 100 mm बाजूचा आपल्याला एक समभुज त्रिकोण या ठिकाणी काढायचा आहे। आवश्यक साहित्य पट्टी, स्केल, कंपास आणि पेन्सिल। तर चला समभुज त्रिकोणाचं कन्स्ट्रक्शन आपण काढून घेऊया। प्रथमतः 100 mm बाजू असलेला एक पायावर एक रेषा आपल्याला या ठिकाणी काढायची आहे। याला आपण नाव दिलेलं आहे AB। याची जी बाजू घेतलेली आहे आपण 100 mm इतकी बाजू घेतलेली आहे। त्यानंतर कंपासमध्ये आपल्याला A to B हे जे अंतर आपण घेतलेलं आहे 100 mm हे कंपासमध्ये घ्यायचं आहे। वरच्या बाजूला एक आर्क आपल्याला चाप काढायचा आहे A केंद्र घेऊन, नंतर B केंद्र घेऊन आपल्याला एक आर्क काढायचा आहे चाप, याला आपण नाव देणार आहोत C। त्यानंतर आपल्याला A to C हे अंतर जोडायचं आहे। त्यानंतर B to C हे जे अंतर आहे हे आपण जोडणार आहोत। B to C हे अंतर आपण जोडलेलं आहे। तर आपल्याला या ठिकाणी तीनही बाजू सारख्या असणाऱ्या या तीन बाजू या सारख्या आहेत। या प्रत्येक कोणाचं जे माप आहे हे 60 डिग्री असेल, इथलाही कोन 60 डिग्री असेल, हाही कोन 60 डिग्री असेल। एकूण कोनाची जी बेरीज आपल्याला त्रिकोणामध्ये मिळते ही 180 डिग्री इतकी असते पूर्ण कोनाची बेरीज। तर या पद्धतीने आपण भौमितिक रचनेमधील समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल याचं जे भौमितिक रचना आहे, जे कन्स्ट्रक्शन आहे ते या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। धन्यवाद।